तर मंडळी बघा, आम्ही थोडीशी आता करवंद पण जमा केले. आम्ही एवढे रानटे आंबे जमवले ह्या आंब्यावरून. तरी पण बघा डोण्या झालेल्या आहे करवंद घेण्यासाठी. हाय, तर मंडळी कोकणातून तुम्हा सर्वांना नमस्कार. तर मंडळी आज देखील आई आणि मी चाललो आहे शेतावर. आज जरा त्या दिवशी आपण ताल्याची राट आणि राई शेताकडे गेलो होतो. तर आज आपण गरग्याची फणस, आमच्या शेतांना नावं आहेत, तर गरग्याच्या फणशीकडे आपण जातोय. आता तिकडचा बघायचा आहे फेरफटका वगैरे, तिकडं काय आंब्यांची वगैरे काय. आता लगन सराई होते त्याच्यामुळं काय जाता आलं नाही, पण आता बघू. आता 4 दिवस झालेत, लोक आंबे वगैरे काढतात प्रत्येकाचे आहेत. तर आपल्याला पण देखील तिकडं फेरफटका मारायचा आहे, काय आंबे वगैरे आलेत, काय आले असतील तर काय, तिकडचं कसं नजर आहे. त्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आणि आम्हाला देखील पाहायच्या आहेत. तर त्या आमच्यासाठी पण नवक्याच असणार आहेत. तर जे काय आज तुम्हाला आम्हाला पाहायला भेटेल तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. तर मंडळी आज जातोय गरग्याच्या फणशीकडे. तर म्हटलं एक आपल्या आठवणीचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ देखील आपण बनवू. तर मंडळी व्हिडिओला सुरुवात केली. तर बघा चालतोय. आई थोडीशी पाठी राहिली, गावात आली होती सुकटवाली. अतिशय प्रचंड सुकट लोकांनी घेतलेले आहे. आणि मुंबईला म्हणजे आता कसं पावसाळा वगैरे सुरू होतो, सुकटवाल्या इकडच्या आगरदंड्याच्या खांद्याच्या वगैरे येतात आणि असतात थोडंफार स्वस्त, 50-1 रुपयाचा फरक असतो. त्याच्यामुळं लोक या ठिकाणी गर्दी करतात. तर आई बोलतो मी सुकट घेतोय, तोपर्यंत पुढं तू चालत राहा. तर ती आली बघा. तर ती पाठीमागून येते. तर मी नेहमी, आई मला एकट्याला कधीच पाठवत नाही, का तिला माहीत आहे जंगल एवढं वाढलं आहे, डुकरा वगैरेंची भीती असते. कारण का खरोखरच असे प्रकरण घडलेले आहेत रानडुकरांपासून. तर ती बोलते मी येतोय सोबत. तिला मीच बोललो होतो मी येतोय फेरफटका मारून बघतोय का आंबे वगैरे का आलेत काय, मग नंतर मग आपण संध्याकाळी जाऊन फुरसतमध्ये काढू. तर बघा, तर निघालो आहे आणि या ठिकाणी आई आले, तुम्हाला दाखवतो बघा. झूम करून बघतो बघा, ती बघा इथे चालत इशू वगैरे घेऊन आले. कारण का मागच्याला आम्ही आलो होतो तेव्हा काय घेऊन आलो आणि एवढं पावसामुळं आंबे वगैरे पडलेले होते, तर मग थोडे वांदे झाले. झाबला तिला आणली होती, फाटली. तरी बघा आई येते. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि हा पूर्ण हा बघा, आता आबाल एकदम भरून आलेत, म्हणजे आगोट वाटायला लागले. लवकरच मला वाटतं त्या दिवशी अवकाळी पाऊस पडला, आता देखील लवकरच मला वाटतं. काल मला वाटलं काय पाऊस येईल, पण काय पाऊस आला नाही. पण बघा पूर्ण आबाल भरलेलं आहे. तुम्हाला 360 अँगलच्या कॅमेऱ्याने दाखवतोय. आणि ही आपली आई येते, म्हणजे आगोटच आहे, सावलीसारखा वाटतोय आपल्याला पूर्ण. बघा कोकणचा रानमेवा आणि ही डोंगराची काळी मैना या ठिकाणी आहे बघा. तर बोललो दाखवूया डोंगराची काळी मैना, करवंद, हिला डोंगराची काळी मैना बोलतात. ही बघ आता पिकली सगळी करवंद. हा पिकरण झाले. ही काय, हा कुठला झाड आहे? हा भाटकूड. त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना तेव्हा हा फुलं नाही, एक काउंटाल सारखा झाड. हा बघ, ही पण बघ किती करवंद आले. काली काली ना. आपण लांब लांब ठिकाणी शोधायला जातो. हा मग आपण लांब लांब तिकडनं आणायला गेलो. इथंच किती आहेत, इथंच डोण्या भरल इथंच. ऊन पण, गरमी पण तशीच झाली. त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, ते काउंटाल सारखा फल होता हो. तिथे कशाला ठेवतेस ती? तर बघा आपण बोलो हा कसा पेरू, प्रतीक बोलतो पेरू, बोललो थोडी पेरू. हा पांड्या आंबा नाही का आला आई? मिळाला काय? हा. आणि इकडं कुपन पण नाही. हा मोडला तो गेल्या वर्षी नाही, 3 वर्ष झाली त्याला, 3 वर्ष झाली.
तो खऱ्यामध्ये चक्रीवादळामध्येच पडला होता. काही बोलते कोणी ठेवलं की नाही आपल्याला माहिती पडल. खाल्लेले आहेत आंब. इथं कुठं लिटी आले काय? हा ही लिटी आले वाटतं. ही बघ ही झाले. पण लोक लवकर जातात ना येऊन. हा एक भेटला. आत असतील शोधू. त्याच्यात नको ना मग चले. एक आंबा भेटला लिटीचा. लिटी आले पण कशी लोक पण येतात. इकडं पण पडलाय. बापरे कुठल्या लिटीचा आहेत? हा भाई इथपर्यंत पडलं. पण ह्याला एक साईडने खाल्लेले आहे. पण ही लिटी हिच्यावर काय नाही दिसत. राहू दे चल. कुठून तिथूनच आहे का जायला रस्ता? गच्च वाटतंय. तुमची रील बघितली का नाही? जाय बाबा आलं. हा टाकले बघा. हा मस्त झाले. ती बघा कुठे गावठाणाकडे जातो काय? काय हो इथे ती बिटकी आहे ना. आता पण तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार? हा आता पण तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार? अरे ते आंबे सगळे काढून न्या आता. हो ठेवू नको. तेच बघायला आलो आता एवढे दिवस. पण गलाटी नाही. गलाटी पाहिजे हो. काढून न्या आता. पावसाचा काही भरोसा नाही. पाऊस आज पण उठलाय. त्याच्यावर कमी त्याच्यावर नाही. त्याच्यावर लाल भडक दिसत नाही. बघितलं कुठे मोठं ताई सारी वरच कुठला? हा मारताय. लय चढायला ना. हा मारताय तिकडे. बस हा हो काढून या. चला हो या. तिथं पण आपल्याला एक आंबा भेटला. हे रानटी आंबे आहेत आणि गोड पण लागतो आंबा. तर बघू आपल्या कंपनीत आपण आलोय गरगेच्या फणशीजवळ. अशी कच्चे आंबे पाडतात. आंबा आई बोलता आला होता म्हणून ह्याच आंब्यासाठी आलो होतो बघायला. तिकडं खाल्लेत सगळ्यांनी. आता काय माहिती एवढं असे खाऊन टाकतात. आलाय 4-5 आंबा आहेत. ते आपल्याला आता काढायला लागतील. बघा आता बघू. इकडे एक लिटीचा आंबा आहे त्याच्यावर एकदा जाऊ. तर बघा इकडं आपण लिटीवर आलाय. आता बघू आता इकडं काय आहे काय. बघा रानटी पक्षाचा
आवाज येतोय आपल्याला आता समजेल, कारण का हा पण केलीचा आंबा ह्याला आम्ही बोलतो. जबरदस्त येतो आणि एवढा जंगल म्हणजे वाढलाय ना, वेली वगैरे आलाय थोडंच आलाय. पण कशी ढोरं वगैरे खातात ना, तर आलाय. थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हो का दिसते, एकात एक दिसते. हे बघा, एकात एक दिसते. तर आपण आता खाली पडलेत काय बघू. तर बघा, तो आंबा बघून आलो. आता आई बोलते की इथे काजू आहे आपला, तर तिकडं पण कोण येत नाही, तर आपण तिकडं जाऊ. तिथे लय गच्चा आहे ना, त्याच्यामुळं भीती देखील तेवढीच वाटतं. आहेत काय? ओ, तर ते काजू आहे, हा दाखवतो तुम्हाला. काजूचं झाड आणि आई इकडं शोधते. बघा, आहेत काजूच्या बिया बघा पडल्या त्याच्या. तर आता टिपूया त्या काजूच्या बिया सगळ्या. इथून तुम्हाला कॅमेरा लावतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो.
तर मंडळी हा आमचा काजू, इकडं आई बिया शोधते आणि समोरच लिटी आहे, रानटी. तर बघा किती आले, बघा विकिरण झाली सगळी. तर आपण आता दगडाने पाडू, हलटा वगैरे भेटला तर हलट्याने काढू. बघा चिक्कार आले. पडले पण व्हायटा पाहिजे. तर बघा पाडून एवढे भेटले. रानटी आंबे आहेत, लिटी त्याला आम्ही बोलतो. बघा एवढे आम्ही दोघांनी जमवलेत. आम्ही एवढे रानटी आंबे जमवले ह्या आंब्यावरून. तरी पण आहेत बघा, कारण का ती लय चिवट आहे. एवढे व्होल्टे मारतोय पण पडत नाही. पण खास आम्ही ह्याच्यासाठी आलो होतो. चला आता आपण काजूच्या बिया किती जमवल्यात त्या तुम्हाला दाखवतो थोडक्यात. एवढ्या काजूच्या बिया जमवल्या. एक टिक्कर पडलेला आहे. काजूच्या बिया एवढ्या जमवल्या. आताच काजू पडला बघ. बघा आई या ठिकाणी डोण्या करते आता. कशासाठी तर करवंद आम्हाला टिपून घ्यायचे आहेत. मोठी मोठी पानं घे आई. दाखव केलास, लगेच केलास पण त्याला काटे नाही करशील ना. बघा डोण्या झालेल्या आहे करवंद घेण्यासाठी.
4-5 पानं घ्यायची असतात. कशी रचायची मस्तपैकी असा फोल्डिंग करायची. झाले ना. तर याला काठीने आईकडून कमी शिकलोय. ते गावाला असेच बनवतात, काही केली नसते. काट्या असतात गोल पाडून. मस्तपैकी झाला ना. पाहिजे तर एक दोन पानं लावू शकतो आपण. तर बघा, हा झाला डोन्या. तर आपण आता ह्याच्यामध्ये करवंद भरून घ्यायचे जितकी होती तितकी. तर मंडळी बघा, आम्ही थोडीशी आता करवंद पण जमा केले. कारण का रेश्मा म्हटली होती की यावेळी करवंद घेऊन या. कारण का करवंद वगैरे आताच मीठ मसाला लावून सुकवली ना, एक नंबर होतात. तर करवंद जमवले आणि थोडेसे आंबे वगैरे जमवलेत. रानटी फेरफटका मारायलासाठी चालू होतं आणि काजूच्या बिया वगैरे जमवल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ असाच होता, करवंद, काजू, रानटी आंबे. तर बघू अजून काय आपल्याला भेटतोय काय. हो, हे बघा आई चालले. तर आम्ही आता निघालोय घरी परतीच्या प्रवासाला. बघा आईने पिशवी ठेवली होती ती घेऊन मी निघालोय आपल्या घरी. तर बघा पूर्ण गावठी लुक पण भारी, जाम मज्जा येते. आणि आई चालले पुढे करवंद घेऊन. आई चालले पुढे बघा, करवंदाची टॉवेलमध्ये बांधला ना तिने. आम्ही डोने केले होते. तर ताण लागले, थंड पाण्याशिवाय काय पर्याय नाही गावाला, एवढा ऊन सुद्धा लागतोय. तर मंडळी बघा, आज देखील भटकंतीचा व्हिडिओ होता. आज दुसऱ्या शेतामध्ये गेलो होतो. तर मंडळी त्या ठिकाणी आम्ही करवंद, काजूच्या बिया आणि लिटीचे आंबे म्हणजे रानटी आंबे जमवून आणलेत. आता दुपारची वेळ झाली आणि आता निघालो घरी.
भाकरी वगैरे खायची आहे. पण गावाला खरोखर बोला भाकरी वगैरे खायला खूप मजा येते सकाळ सकाळ. आणि गावाकडच्या लोकांचा नाश्ताच समजा भाकरी चटणी आणि सुकट ते एक नंबर फेवरेट डिश कोकणामध्ये. म्हणजे चटणी भाकरी आणि सुकट मजा येते खायला. आता आईने तेच बनवली होती सकाळी. तोंड वगैरे धुतला आणि ती बोलली की गारगेच्या फणशीकड एक आंबा आला आहे, चल बघून येऊ फेरफटका मारून. तर मग इकडे आलो आता. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. एक आंबा भेटला आहे तर जेवणाबरोबर खाऊ. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. भरपूर व्हिडिओ कोकणामधले आणि रानमेवायचे गावाकडचे उन्हाळा सुट्टीचे असे व्हिडिओ येणार आहेत. मुंबईला आल्यावर लागपाट व्हिडिओ येतील. कारण की इकडे कसं माहीत आहे, थोडी लाईट गेली ना की जिओचं नेटवर्क गायब, जरा पण नेटवर्क नसतो, कमी थोडं असतो. त्याच्यामुळं मोठा व्हिडिओ एवढा अपलोड करायला शक्य होत नाही. तर मुंबईला आल्यानंतर 25 तारखेनंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत लागपाट. तर मंडळी आजच्यापुरतं एवढंच. बघूया आता कोणत्या व्हिडिओमध्ये लवकरच येतो आहे मी. तर टाटा बाय बाय. आंब्याचा वाटा.